अगं दादा कुठे गेला ग? खालती जाऊन येतो म्हणाले. अहो मला तर काही कळतच नाहीये. नाही म्हणजे भाऊजींनी इतक्या झटक्यात केवढं मोठं स्थळ आणलं नाही अमृतासाठी. आणि ही पोरगी त्यांच्याशीच भांडून आलीये. आता तिला बघायला आल्यावर त्यांच्या लक्षात येईलच ना की हीच ती मुलगी आहे म्हणून. आणि त्यांना कौतुक वाटेल की दागिन्यांची पारख असणारी मुलगीच त्यांची सून होणार म्हणून. अगदी बरोबर बोललास दादा. म्हणजे त्या घाडग्यांना आता दिसून येईल खरा हिरा कसा दिसतो ते. कारण हा असला अनमोल हिरा शोधून सुद्धा सापडायचा नाही. आता हे कशासाठी? बरोबर अमृतासाठी. अरे पण दादा एक मिनिट मधुरा, आज जेवणात गोड काय केलंय? हा म्हणजे अमृताला आवडते ती शेवयांची खीर केलेली असणारच. आता तुम्हीच सांगितलं होतं ना आज सगळे पदार्थ अमृताच्या आवडीचे करायचे. हे बघा. हा ती शेवयांची खीर तिने या चांदीच्या वाटीतून प्यावी अशी इच्छा आहे माझी. नाही नाही काय ते स्टीलच्या भांड्यातनं खाण्यापिण्याचे तिच्या सवयी आता बदलून टाका. कारण गाडग्यांच्या घरामध्ये रोजच्या जेवणात सुद्धा चांदीची भांडी वापरत असणार. अरे चा पण उत्सव मूर्ती कुठे आहे? हा अमृता, बाळ अमृता, अमू अमू. काय ग असा चेहरा पाडून का आली आहे? नाही नाही म्हणजे मी समजू शकतो की माहेर सोडून जाताना प्रत्येक मुलीला भरून येतच. नाही पण आम्ही काय तुझी पाठवणी उद्याच्या उद्या करणार नाही आहोत. बघ याचा पण चेहरा पडलाय. काही काळजी करू नकोस. अगं थाटामाटात तुझं लग्न लावून देणार. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं तुझ्या मनासारखं होणार. सुरुवातच माझ्या मनासारखी झाली नाहीये काका. अहो तुम्ही मला न विचारता एखाद्याला परस्पर कमिट कसं करू शकता? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही एकदा मला विचारलं असतं मी तुम्हाला माझं मत सांगितलं असतं. माझ्या आयुष्याचा इतका मोठा डिसिजन तुम्ही बाहेरच्या बाहेर आणि परस्पर घेतलात. बरोबर आहे. तुझ्या भल्याचा विचार करत असताना मी हे विसरूनच गेलो की मी तुझा सख्खा बाप नाहीये. त्यामुळे तुझ्या आयुष्याचा निर्णय घेणारा मी कोण? आणि तो निर्णय कितीही तुझ्या फायद्याचा असला तरी तू कधी लग्न करावं, कुणाची लग्न करावं, कसं लग्न करावं हे मी कोण ठरवणार? आणि काय मला आपलं वाटलं की हे असलं श्रीमंत स्थळ आपल्याकडे 7 पिढ्या सुद्धा चालून यायचं नाही. म्हणजे जी श्रीमंती आपण नाटकात सिनेमात बघतो ना ती ही मुलगी स्वतः पाहणार, अनुभवणार. काका लग्न करून सेटल होण्यापेक्षा वेगळ्या गोष्टी असतात जगात. मला करिअरवर फोकस करायचंय काका. मला जेम्स अँड ज्वेलरीचा कोर्स करायचाय. किती स्वप्न बघितलेली मी. हे बघ बाळा, हे असले महागडे कोर्सेस करण्यापेक्षा महागडं आयुष्य जगण्याची स्वप्न बघ. त्यातच तुझा फायदा आहे. हो पण काका. पण काय? पण काय? बरोबर बोलतायत ते. अगं इतकी सोन्यासारखी संधी का सोडतेस तू? तुला कळतंय का तू कुणाची सून होणार आहेस? ते घाडग्यांची सून होणार आहेस. अगं ज्यांच्या नावाचा विचार आपण स्वप्नात सुद्धा केला नसताना त्यांच्याशी तुझं नाव जोडलं जाणार आहे. आणि हे बघ काका जे काही करतायत ना ते आपल्या भल्यासाठी करतायत. मोठे ते तेव्हा तू त्यांच्याशी वाद घालायचा नाहीयेस.
मोठे आहेत म्हणजे भल्याचाच निर्णय घेतील असं नाही ना? अमृता, मधुरा, भरल्या ताटावर वाद नको आता. तू जेवून घे. मला जेवायचं नाहीये. अमृता. अगं भाऊजी, भाऊजी अहो असं काय करताय? भाऊजी तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो लहान आहे ती, रागाच्या भरात बोलली असेल काहीतरी. हवं तर मी माफी मागते तुमची, पण हे असं भरल्या ताटावरून नका उठू भाऊजी. अगं माझी अमूच जेवली नाही तिथे मी काय जेवू? अहो भाऊजी, एवढं सगळं घडत असताना तू एक शब्दही नाही बोललास. हा मला सांग त्याने काय फरक पडला असता? अरे तुझे आजोबा लेफ्ट राईट फायरिंग करत होते आणि तू म्हणूनच मी गप्प बसलो होतो. म्हणजे किंवा मला सांग, तुझ्या डॅडचे 7-8 वाक्य, आमच्या अण्णांचे 15-20 वाक्य, शर्मिष्ठाची 1-2 वाक्य, किती झाली वाक्य? 25-30 वाक्य इथेच झाली. त्याने माझ्या एका छोट्याशा वाक्याने काय फरक पडला असता? हा सिच्युएशन आणखीन कॉम्प्लिकेटेड झाली असती. मला एक सांग, तू जर लॅपटॉपवर सगळ्या फाईल्स एकाच वेळेस ओपन केल्या तर लॅपटॉप हँग होईल की नाही? अरे पण तेव्हा नाही, मग ऍटलीस्ट नंतर तरी बोलायचं होतं त्यांच्याशी. तेच मी तुला कधीपासून सांगायचा प्रयत्न करत होतो. हॅलो, मी अण्णांशी बोलायलाच गेलो होतो. अण्णा एका वेगळ्याच टेन्शन मध्ये होते. सो तू बोललास नाहीस ना, गप्पा बसलास आणि इथे माझं टेन्शन वाढवून ठेवले, त्याचं काय? एखादा व्हिडिओ डाउनलोड होत असताना बफरिंग सुरू असतं तेव्हा तुला तो पाहता येणं शक्य आहे का? नाही ना. अरे पण त्याचा काय संबंध इकडे? अगं माणसाच्या मनाचं पण तसंच असतं. त्यांच्या मनात दुसरं काही सुरू असेल ना, तू कितीही आरडाओरडा करून काहीही सांग, ते त्यांना ऐकायला जात नाही. म्हणून योग्य वेळी मी त्यांना सांगणार आहे की मी त्या मुलीशी लग्न करणार नाहीये, मला मुलगीच बघायची नाहीये. जस्ट बिलीव्ह मी. एक्झॅक्टली. मग हे सगळं सांगताना मला ऐकायचं होतं. हो पण मी सांगितलंच नाही तर तू ऐकणार कशी? सो गो राईट नाव, सांग आत्ताच्या आत्ता. ठीक आहे जातो, पण तो तरी थोडा वेळ थांबावा लागेल आमचं बोलणं ऐकण्यासाठी. का? आत्ता काय इश्यू आहे? खाली मोठ्या माणसांची बैठक सुरू. सो व्हॉट? मोठी माणसं बोलतायत, मला तिकडे जायला परवानगी नाहीये. अरे असं शुंभासारखे गप्प काय बसलात? मी तुमच्याशी बोलतोय. ही एवढी मोठी चूक होऊच कशी शकते? अहो अण्णा, आता चूक झालीये म्हटल्यानंतर. चूक झाली हे तुम्हाला नको सांगूस. ही चूक कशी झाली आणि कोणामुळे झाली याचा जाब हवाय मला. अण्णा मी काय म्हणतो, आपल्याला सप्लायरशी बोलायला हवं. हा माल कसा कुठून आला आणि अजून असे किती खडे शिल्लक आहेत हे आपल्याला चेक करायला पाहिजे. दादा, तुझी तब्येत बरी आहे ना? घाम केवढा आलाय तुला? हा? हे घे. अरे मी बरा आहे रे. काय रे आनंदा, तू या भानगडीत कशाला पडतोयस? मी आहे ना. बाबा तुम्ही आहात, पण मला अण्णांचं फ्रस्ट्रेशन सहन होत नाही. अरे बाबा, पण ही चूक माझ्याकडूनच घडली ना, मग मी निस्तरतो ना. मी हयात असेपर्यंत निस्तर म्हणजे झालं. गजाननाची कृपा, त्या मुलीच्या समजूतदारपणामुळे आज आपण वाचलो. त्या मुलीने माघार घेतली नसती ना तर यावेळी तुरुंगाची हवा खात बसलो असतो. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. खरंच लग्नाची बोलणी चालू आहे. त्या मुलीचे काका आले होते आणि त्यांच्या समोर हे घडलं असतं तर काय झालं असतं? बाहेर तोंड दाखवायला जागा नसती उरली आपल्याला. एक लक्षात ठेवा, गाडगेंचं नाव मोठं आहे. त्याला कलंक लागेल असं जर कोणी वागलं तर त्याला माफी नाही. मग तो दिनकर असेल, नाही तर अक्षय, नाही तर आणखीन कुणी. आपल्या नावाचा आदर न राखणाऱ्याला इस्टेट इथून बेदखल केलं जाईल. अण्णा
चहा नकोय. चहा नकोय. या केवळ पोकळ धमक्या नाहीयेत. अण्णासाहेबाचा शब्द आहे. पुरुषांचं बोलणं चोरून ऐकणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्यालाही माफी नाही. प्रॉपर्टीतनं बेदखल करणार आहेत म्हणे. उद्या हाकलून पण येतील घरातून. त्यांचा काय नेम? आणि आमच्या एकट्या यांच्यावर ओरडले कशासाठी? यांची एकट्याची चूक आहे? आमच्या यांची एकट्याची चूक आहे? दुकानात सगळेजण काम करतात ना, मग ओरडा कोणी खायचा? सगळ्यांनी की आमच्या एकट्या ह्यांनी? हेच बाकी होतं ग बघायचं, फक्त हेच बाकी होतं बघायचं. एवढ्या मोठ्या घरातनं हा लग्न करून आम्हाला ह्याच्यासाठी पाठवलं या घरात, ते हे ऐकण्यासाठी, हेच बघायचं राहिलेलं होतं. आत्ताच पाठवा ना म्हणू, आत्ताच पाठवा ना या घरातनं बाहेर. जातो आम्ही. आत्ता? आई तुम्ही आत्ता कुठे जाणार? माहेरी. माझ्या माहेरचे दरवाजे ना माझ्यासाठी सत्ताड उघडे आहेत आयुष्यभर. जोशांना त्यांच्या मुली अजून जड नाही झालेल्या आणि कधी होणारही नाहीत. हो हो, एक अख्खा मजला माझा आहे, कोणी राहत नाही तिकडे. माझ्या नवऱ्याला घेऊन जाईन तिथे आणि राहीन ओऱ्यात. नाही नाही, हे तुम्ही दोघे एक लक्षात ठेवा. आम्हाला जर घरातनं बाहेर काढलं ना तर आमचं उत्तम निभावलं जाऊ शकतं. तुमचं काय होणार त्याचा विचार करा. का? कारण या घरात सगळी सत्ता चालते ती कोणाची? फक्त अण्णासाहेबांची. काय बरोबर की नाही मृदुला? मी काय म्हणतो, तू जरा नको आणि मी जरा नको, कारण तू कधीच काही बोलत नाही, सगळं गपचूप सहन करतेस. आता मला सांग, तुझ्या मुलासाठी आता सून आणणार आहेत घरात. हा, तुला विचारलं कशी सून हवी आहे बाई तुला? तुझ्या मनात काय आहे? कोणी त्याची दखल घेतली नाही का? कारण प्रमाण कोणाचं इथे चालतं तर फक्त अण्णासाहेबांचं. हो ना? हो. वसुधा, माझ्या कानावर असं आलंय की आजकाल तुझं मन रमत नाही आपल्या घरात. माहेरची आठवण येते का ग? बाई म्हटल्यावर साहजिकच आहे ना ग, माहेरची आठवण येणारच. आणि काही बायकांना त्यांच्या माहेरी इतकं स्वातंत्र्य असतं, इतकी बोलण्याची मुभा असते की त्यांना सारखी माहेरची आठवण येते. नाही का ग मृदुले? तुझंही तसंच झालंय का ग? नाही म्हणजे तुझं मन मोकळं करण्याकरता इथे कोणीच नाही ना ग? मी काय म्हणते, उद्या सकाळीच की नाही? अगं उद्या सकाळी कशाला? तू आत्ताच फोन कर ना तुझ्या माहेरी, म्हणजे अख्खं जोशी कुटुंब तुला न्यायला येईल. आणि तुझ्या माहेरी तो तुझा वरचा मजला आहे ना, तिथे जाऊन राहा. हो, खुशाल राहा. आणि अजिबात परत येऊ नकोस. चला, पण तू इथून जाणार म्हटल्यावर माझा मोठा प्रश्न सुटला हो. अगं माझा जो शाही हार आहे ना, तो कुणाला द्यायचा? तुला की मृदुलेला? पण आता तू इथून जाणार म्हटल्यावर प्रश्नच मिटला ना. तो हार मी मृदुलेला देईन. हो, आणि हिऱ्याची अंगठी भाग्यश्रीला. मृदुले, जा बघू, तिला सुटकेस काढून दे. देऊ दे ना. घाडग्यांच्या घरात बायकांचा आवाज कधीही चढत नाही, आणि हे कधीही आतताईपणे निर्णय घेणार नाहीत याची मला पूर्ण खात्री. मी बोलेन ह्या विषयावर त्यांच्याशी. तोपर्यंत मूग घेऊन गप्प राहायचं.
काय? भाग्यश्री, काय माई? अगं आज काय सगळ्यांना हातावरच जेवायला वाढणार आहेस का? ताटं घ्यायची की नाही? हो घेतेच. हा. फोन करतेस की आमच्या बरोबर जेवायला थांबतेस? बरं वाटतंय का आता? हा, एका झटक्यात सगळा ताण कमी झाला बघ. आणि मनावर जो ताण आहे त्याचं काय? इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला. तुमच्या चेहऱ्यावरच्या रेषेकडे बघून सुद्धा मला कळतं हो तुमच्या मनात काय चाललंय ते. सांगा ना, काय झालंय? का लपून ठेवताय माझ्यापासून? घरात कोणी काही सुद्धा मला सांगत नाही. माझ्या जीवाला मात्र नसता घोर. कुठल्या तोंडांनी सांगतील? पाचो सांगून खडा विकलाय गिऱ्हाईकाला. काय? आज हरलो ग मी. अहो, आज पहिल्यांदाच माझ्याच दुकानात येऊन मला कुणीतरी ऐकवलं. तुझ्या समोर माझी हार कबूल करायला मला काही वाटत ते, पण खंत याच गोष्टीची वाटते की एवढं मिळवलेलं नाव एका क्षणात धुळीला मिळवलं असतं ना. असे पराक्रम आहेत मुलांचे. तू नेहमी मला सांगत असतेस ना, कारभार मुलांच्या हाती का नाही सोपवत. कळलंच तुला? माझा कुणावरही विश्वास नाही आता. अगं यांना सगळं आयतं मिळालंय ना, त्यामुळे किंमत नाहीये त्याची त्यांना. मला त्या मुलीचं कौतुक वाटतं बघ. एकाच वेळी धीटपणा आणि समजूतदारपणा दाखवलं तिने. एखाद्याची चूक शोधून काढणं आणि त्या चुकीबद्दल त्याला माफ करणं, दोन्ही जमलं तिला. अशी मुलगी हवी घरात, जी सगळ्यांना समजून घेईल. त्यांना त्रास होतोय. मला होत नाही का? तो तुझा तू ओढून घेतलायस. माई मी हे बघ, एक माणूस तुम्हाला आयुष्यभर झाडासारखी सावली देतोय आणि तुम्ही मात्र त्याच्या काळजावर करवती चालवताय सारख्या सारख्या. मी करवत चालवतोय. त्यांच्या छातीत कळ आली, जवळजवळ अटॅकच आला त्यांना. माझ्यामुळे? तुझ्या एकट्यामुळे असं म्हटलंय का मी? अक्षय, तुमच्या सगळ्यांच्याच वागण्याने दुःखी झालेत ते. मी अजून काही बोललो पण नाहीये. मला त्यांच्याशी तू बोलून बोलून काय बोलणारेस ना, हे मला चांगलंच ठाऊक आहे बा. अक्षय, त्या तोकडे कपडे घालणाऱ्या आणि तितकीच बुद्धी असलेल्या मुलीचा नाद सोड. आणि उद्याच्या मुलगी बघायला येशील ना, तेव्हा कोरी पाटी घेऊन ये. उद्याची मुलगी बरी असेल नक्कीच. माई काय? एकदा असं वाटतं आपला अक्षय त्या मुलीत अजून गुंतायच्या अगोदरच एखाद्या संस्कारी सालस मुलीबरोबर त्याचं लग्न लावून द्यावं. आपल्या घराला शोभेल अशी मुलगी, जिला आपले संस्कार, आपल्या पद्धती सांगावे लागणार नाही
मुद्दामून पटवून देण्याची गरज भासणार नाही. पण नंतर असं मनात येतं, आजकालच्या कुठल्याच मुलीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. हा, आणि आजी तुमच्या दुकानात मुलगी आली होती भांडण करणारी, तिचं मारे तुम्ही करा हो कौतुक, पण अशी फटकय मुलगी नको आपल्याला आपल्या घरात. ऐकताय ना? अहो देवा, तुलाच रे काळजी आमची.